हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस आनंदात जाऊ देत स्वामी चरणी प्रार्थना करते. आज आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन, श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती गुरुवार आहे. तर सगळ्यांना स्वामी प्रकट दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज काय उपाय करायचे, काय सेवा करायची, महाराजांना कुठला नैवेद्य दाखवायचा, याबद्दलचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. माझे रिलिजियस काकू या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता आणि नक्की बघा. सगळ्यांना खूप विनंती आहे, आजच्या व्हिडिओच्या दिवशी तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा करा. तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही नंतर करू शकता. जेवढी जमेल तेवढी सेवा करा. 5 मिनिट करा, 10 मिनिट करा, पण आजची सेवा खूप महत्त्वाची आहे. ज्यामुळे एखादे काम राहू द्या, पण सेवा झालीच पाहिजे. आपल्या गुरुसाठी, स्वामीसाठी नक्की वेळ द्या. आणि आजच्या दिवशी स्वामींचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो. स्वामींना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर आणि आपल्या आयुष्यातले दुःख, संकट, अडचणी दूर करायच्या असतील तर सेवा करावंच लागणार आहे. स्वामींना प्रसन्न करून घ्या. आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. कालपासूनच चैत्र नवरात्र सुरू झाली आहे. रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री असते. शारदीय नवरात्र असते. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र असते. खूप लोक चैत्र नवरात्री साजरी करतात, घटस्थापना करतात. कुलदेवीची सेवा केल्यामुळे, दुर्गा मातेची सेवा केल्यामुळे आपल्या घरात अखंड कृपा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरात सुख, शांती, धनसंपत्ती कशाची कमतरता भासत नाही व भरभराटी येते. या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला काही नियम पाळायचेच आहे. भलेही तुम्ही घट बसवले नाही तरी चालेल, पण तुम्ही अखंड दिवा लावू शकता. कारण चैत्र महिना हा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून महिलांना काही नियम पाळायचे आहेत. त्यासोबतच पुरुषांनी पण नियम पाळायचेच आहे. काही नियमाचे जर पालन केले ना, तर फायदाच होतो. आपल्या घरात सुख शांती येते व आपल्या डोक्यावर कृपाछत्र देवी आईचे नेहमीच राहते. तुम्ही स्थापन करत नसाल, पण सेवा नक्की करा. या चैत्र नवरात्रीमध्ये एकतरी दुर्गा शतशतीचा पाठ करावा. याने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते. हा ग्रंथ आपल्या खूप काही देऊन जातो, म्हणून सेवा केलीच पाहिजे. दुर्गा शतशतकचे पाठ 13 अध्याय आहे. तुम्ही एक करून केलं तरी चालेल, नाहीतर तुम्ही सकाळी एक, संध्याकाळी एक असे करू शकता. ते देखील चालेल. आजपासूनच तुम्ही चालू करू शकता पठण करायला. अखंड दिवा चालू केला तरी चालेल. तो दिवा विझू नका देऊ. त्यात भरपूर प्रमाणात तेल घालावे. त्याची काळजी घ्यावी. दिवा विझला तरी मनात शंका आणायची नाही. नंतर ती वात आलेली काजळी काढून परत तो दिवा प्रज्वलित करावा. व चैत्र महिन्यात देवी ही खूप प्रमाणात जागृत असते. त्यामुळे तुम्ही जितकी सेवा करताल तितके तुम्हाला फळ अधिक पटीने मिळेल. ह्या नवरात्रीत घर स्वच्छ ठेवावे, आनंदी ठेवावे व दिवस देवी सतत इकडे-तिकडे वास्तव्यात असते. म्हणून देवी कोणत्या रूपात आपल्या घरी येत असते. आपली परीक्षा बघत असते. म्हणून सेवा करायचीच आहे. नेहमी गोष्टी चांगल्याच ऐकल्या पाहिजे, चांगल्या केल्याही पाहिजे. मग ह्या नियमाचं पालन करायचं आहे. या दिवसात तुम्हाला काळे वस्त्र घालायचे नाही. तुम्ही पारायण करताना किंवा सेवा करताना साडी नेसावी. हातात बांगड्या, गंध किंवा कुंकू, मंगळसूत्र, माळ हे सगळं शृंगार आपल्याला करायलाच पाहिजे. व सेवा केली तर देवी आई खूप प्रसन्न होते आणि तिला ती सेवा केलेली खूप आवडते. म्हणून तुम्ही हे सगळे घालून सेवा करावी. आणि सेवेसाठी आपण आपल्या घरातील साड्या असतात ना, त्यातील 2 साड्या बाजूला काढून ठेवाव्यात आणि त्याच साड्या फक्त सेवेला वापरायच्या आहेत. त्या साड्या इतर कुठेही वापरू नये. बाकी ठिकाणी ती साडी घालूनच जायचं नाही. म्हणजे ती साडी पावित्र्य पाळले जाईल आणि आपल्याकडून चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या 9 दिवसात तुम्ही देवीला जात असाल तर नक्की देवीचा मान-सन्मान करायचा आहे. मान-सन्मान म्हणजे काय तर साडी, ब्लाउज पीस, ओटी, खण, नारळ, बांगड्या, पैसे असं हे सगळं देवीच्या सन्मानासाठी पूजेच्या साहित्य घेऊन जायचे आहे. म्हणजे देवी आई आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. या 9 दिवसात जेवढी सेवा करता येईल तेवढी करा आणि देवीचे नामस्मरण करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा जप करायचा आहे, नामस्मरण. देवी आई आपल्याला भरभरून आशीर्वाद देईलच. तर करून बघा ही सेवा. तुम्हाला तुमच्या योग्य फळ, योग्य इच्छा आहे तुमच्या असेल तर त्या पूर्ण मनोकामना पूर्णच होणार आहेत. तर करून बघा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.